बारामतीतील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या शोरूमवर पोलिसांचं सर्च ऑपरेशन. कुठल्याही प्रकारची रक्कम आढळून आली नसल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या 2.5 वर्षात क्रमांक 1 वर. लेखाजोखा मांडत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट. अर्ध्या तासापासून अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा. कालीचरण महाराजांच्या वक्तव्यानंतर दोघांमध्ये भेट. राज ठाकरे भाजपनं दिलेलं स्क्रिप्ट वाचतात, त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. संजय राऊतांची पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका. राज्यभरात उद्या पार पडणार मतदान. निवडणूक यंत्रणांची तयारी अंतिम टप्प्यात, तर सुरक्षेचाही चोख बंदोबस्त. ₹1000 देऊन आधारसह मतदान कार्ड जमा केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरातील प्रकार. दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक. हल्ल्यात अनिल देशमुख जखमी. नागपूरच्या काटोल जलालखेडा रोडवरची घटना. चौघांविरोधात गुन्हा दाखल. आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी शक्तीस्थळी जाऊन वाहिली आदरांजली. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. शिवसेना उमेदवार संजय शिरसाट हे मनोज जरांगेंच्या भेटीला आलेत. अंतरवाली सराटीमध्ये या दोघांची भेट होते. गेल्या अर्धा तासापासून शिरसाट आणि जरांगेमध्ये भेट सुरू आहे. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातच कालीचरण महाराजांची जाहीर सभा झाली होती आणि या सभेत कालीचरण महाराजांनी जरांगेंवर वादग्रस्त विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर उद्भवलेल्या वादानंतर शिरसाट हे जरांगेंच्या भेटीसाठी आले. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, मतदान उद्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्याआधीच संजय शिरसाटांनी जरांगेंची भेट घेतली आहे. भेटीचं नेमकं कारण काय अपडेट? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते की काही तास मतदानाला उरले असताना संजय शिरसाट यांची सकाळी भेट महत्वाची असू शकते. नेमकं या दोघांमध्ये आता बैठकीत काय बोलणं सुरू आहे हे तरी मीडियापर्यंत पोहोचलेलं नाही. बरोबर अर्धा ते पाऊण तास झालं दोघांमध्ये बैठक सुरू आहे. बैठक झाल्यानंतर ते दोघं येऊन मीडियाला बोलतील आणि त्यानंतर आपल्याला कळेल. मात्र एक महत्वाचं आहे की कालीचरण महाराजांची एक सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल त्यांनी टीका केली होती. त्यानंतर ही जी सभा होती ती संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात झाली होती. मात्र संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलं की या सभेशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळं आता ज्या पद्धतीने कालीचरण महाराज त्या ठिकाणी बोलले त्यानंतर मनोज जरांगेची संजय शिरसाट यांची भेट निश्चितपणे महत्वाची आहे. जसं मी आधी म्हटलं की भेटीचं नेमकं कारण अजून कळालेलं नाही. ते दोघंही बाहेर आल्यानंतर मीडियाशी बोलतील तेव्हाच आपल्याला कळेल की या दोघांची भेट का होती आणि कशासाठी होती. ठीक आहे सिद्धार्थ, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.